सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने काही एक प्रेरणादायी विचार, काही प्रेरणादायी प्रसंग आपल्या समोर ठेवणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांकडे असंख्य गुण होते आणि गुणांचे वाचन करणं, चिंतन करणं, मनन करणं, गुणांचा स्वीकार करणं आणि गुणांचा आविष्कार करणं ही बाब मानवाचं जीवन उन्नत करणारी आहे। म्हणून दररोज उठल्यानंतर काहीतरी गुणांचं, 4-2 गुणांचं का असेना आपण चिंतन, मनन, वाचन केलं पाहिजे आणि त्या गुणांचा आविष्कार जर करत जगलो तर आपल्यातला आत्मविश्वास वाढतो, मनाची मरगळ दूर व्हायला मदत होते, प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते, आत्मविश्वास वाढतो, उत्साहाने माणूस कार्यमग्न होतो, ध्येयाच्या दिशेने झपाटून काम करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व असंख्य गुणांचा समुच्चय आहे। त्या गुणांचं चिंतन, मनन, वाचन, भाषण हे आपल्याला उत्साह, ऊर्जा देणारी बाब ठरते। आपण या गुणावर जर फोकस झालो तर अवगुण आपोआप दूर होतात आणि आपल्याला एक प्रकारचं आत्मिक बळ, मानसिक बळ मिळायलाही मदत होते। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज केवळ पूजन करण्याचाच विषय नाही, तर ते प्रेरणेचा विषय आहे। म्हणून केवळ दुसऱ्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार असताना फुलं टाकायचे आणि आपण शिवजयंती साजरी केली यामध्ये मोठेपणा करायचा याला अर्थ नाही। तर त्यातून आपण काहीतरी मोठेपणा करणे नाही तर मोठं होणे आहे, मोठं होण्याची प्रेरणा देणं आहे, म्हणजे शिव जयंती साजरं करणं आहे। मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या जीवनातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात। त्यांच्याकडे असणाऱ्या गुणाबद्दल मी सांगणार आहे, त्याबद्दल एक महत्त्वाची बाब आपल्याला अधोरेखित करणार आहे। एक पुस्तक आहे यशाची अष्टसूत्री नावाचं, एट टू बी ग्रेट नावाचं ते पुस्तक आहे। त्याचं भाषांतर आहे यशाची अष्टसूत्री। एट टू बी ग्रेट नावाचं पुस्तक लिहिले रिचर्ड सेंट जॉन यांनी। आणि हे पुस्तक लिहिताना हा संदर्भ शिवचरित्राशी आहे म्हणून सांगतो। 10 वर्ष संशोधन केले त्यांनी आणि त्यामध्ये 500 लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यात आणि हजारो जणांच्या यश कथा सांगितल्यात आणि त्याचा सार म्हणून त्यांनी 8 गुण यशस्वी माणसात असतात असं सांगितलं। सारांश रूपानं मी आपल्या समोर ते गुण सांगतोय। हे गुण आपण लिहून ठेवा आणि ह्या गुणांचं चिंतन, वाचन, मनन करा आणि ते गुण आपल्यामध्ये जर आणण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन अधिक उज्ज्वल होईल, अधिक महत्त्वपूर्ण बनेल। आणि शिवाजी महाराजांमध्ये तर यापेक्षा कितीतरी अधिक गुण आहेत, त्याचं चिंतन वाचन केलं तर माणूस महान बनू शकतो, यशस्वी बनू शकतो। तर त्या रिचर्ड सेंट यांनी सांगितलेले जे 8 गुण आहेत यशासाठीचे, ते 8 गुण म्हणजे झपाटलेपणा। जी माणसं यशस्वी झाली जगामध्ये ती माणसं झपाटलेली आहेत हे त्यांनी अधोरेखित केलेलं आहे। महाराजांचं अख्खं आयुष्य झपाटलेलं होतं आणि हे झपाटले पण कशासाठी होतं तर स्वराज्य निर्मितीसाठी होतं, स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी होतं। आणि आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांनी
यशस्वी माणसाचा जो महत्वाचा गुण असतो, केंद्रित लक्ष, ध्येयावर केंद्रित लक्ष. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर एकाच ध्येयावर म्हणजे स्वराज्य या ध्येयावर लक्ष केंद्रित करून आयुष्यभर समर्पित भावनेनं जीवनाची वाटचाल केली आहे. रिचर्ड सेंट जॉन यांनी लिहिलेलं आहे की केंद्रित लक्ष असते यशस्वी माणसांचं, प्रेरणादायी माणसांचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष हे केंद्रित लक्ष आहे. ही गोष्ट आपण शिवचरित्रातून आपल्याला पाहायला मिळते. अपार मेहनत हे सुद्धा एक यशस्वी माणसाचा महत्वाचा वैशिष्ट्य असते. काही जणांना मेहनत जर घ्यायची नसेल, कष्ट करायचं नसेल, त्यांना कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होता येत नाही. बरेच जण विषय बदलून बघतात, बरेच जण कॉलेज बदलून बघतात, बरेच जण शाखा बदलून बघतात आणि इथं यश मिळेल का, तिथं यश मिळेल का अशी वाट पाहतात. बाह्य विषय बदलल्याने, शाखा बदलल्याने यशस्वी होत नाही माणूस. आपल्याला आतून बदलून घ्यावं लागतं आणि त्यासाठी झपाटलेपणानं काम करावं लागतं. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र शिकवते. मी अगोदर तुम्हाला येट टू बी ग्रेट म्हणजे यशस्वी माणसाचे 8 गुण सांगितलेले सांगतो आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये किती यापेक्षाही किती गुण होते हे मी सांगणार आहे. पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे झपाटलेपणा, काम, केंद्रित लक्ष, जोर, कल्पना, सुधारणा, सेवा आणि चिकाटी. आता हे लिहून ठेवा तुम्ही. झपाटलेपण, काम, केंद्रित लक्ष, जोर म्हणजे बळ, त्यावर बळ देता का, जोर देता का, कल्पना, सुधारणा, सेवा, चिकाटी. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये सांगताना मी सांगत होतो की झपाटलेपणा काय असावा हे शिवचरित्रातून आपल्याला शिकायला मिळते. अपार मेहनत. आता काही जणाला वाटेल अरे बाबा घोड्यावर बसून 2 किलोमीटर जरी चाललं तरी तुमच्या पाटे म्हणजे हाडं खिळखिळ होऊन जातील. शेकडो मैलांचा आणि अतिशय गतीनं घोड्यावर बसून महाराज युद्धाला जायचे, युद्धाहून यायचे. ही गोष्ट आपण यासाठी लक्षात ठेवणे गरजेचे आहे की किती शक्ती, शारीरिक मेहनत महाराजांनी किती घेतलेली असेल. महाराज म्हणजे केवळ तलवार फक्त दिसले नाही तर एवढ्या गतीनं घोड्यावरून स्वार होऊन एवढ्या गतीनं प्रवास करणं ही गोष्ट केवळ याचा जर अभ्यास केला तर लक्षात येते की त्यासाठी प्रचंड आत्मबळ लागतं, प्रचंड शारीरिक ताकद लागते. ती महाराजांनी ती मिळवलेली होती. ही गोष्ट आपण तेव्हा असे काही रोड नव्हते. रोडवर असं मस्तपैकी घोडा घेऊन पळायला. तर ही गोष्ट आणि काही असं उघड्या रानानं मस्तपैकी नाही तर जंगलातून वेगवेगळ्या वळणातून जावं लागायचं. घोड्यावरून अनेकदा काही व्यक्ती पडून मरून मेलेले आहेत. घोडे मेलेले आहेत. कारण ते तत्कालीन परिस्थितीची जर रचना बघितली तर आपल्याला ही किती प्रतिकूलता होते लक्षात येते. तर ही
झपाटलेपण तेच माणूस करू शकते ज्यांचं आत्मबळ आणि शारीरिक बळ, बुद्धिबळ आहे. दुर्बल माणूस झपाटलेपणानं काम करू शकत नाही. दुर्बल माणूस काम टाळू शकतो. काम टाळण्याकडे दुर्बलांचा जोर असतो आणि सामर्थ्यवानांचा झपाटलेपणावर जोर असतो. आणि यशस्वी होण्यासाठी हे झपाटलेपण अतिशय गरजेचे असते. काम एका तत्ववेत्याने सांगितलेलं आहे, विचारवंताने सांगितलेलं आहे, अभ्यासकांनी सांगितलेलं आहे. यशाचे सूत्र काय तर वर्क 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 आणि वर्क. जी माणसं काम टाळून कसं तरी, काम म्हणजे अभ्यास असेल, अभ्यास हा काम आहे, भाषण सुद्धा काम आहे, आपली कृती उक्ती हे काम आहे. आणि ते काम अर्थपूर्ण कधी असते, ते उपकारक असेल तर ते अर्थपूर्ण असते. म्हणून महाराजांचं जे काही काम होतं, अपार मेहनत होती, स्वराज्य निर्मिती आणि स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्याचं, प्रेरणा देणं, नियोजन आखणं, लढाईची तयारी करणं, लढाईची तयारी करून घेणं, वेगवेगळ्या कल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी मार्गदर्शन करणं आणि त्या आणणं, हे सगळं कामात येते. काम म्हणजे केवळ दगड उचलणे किंवा काम करताना दिसणे, खड्डे खोदणे, नांगर हाकणे, एवढंच काम नसतं. आपल्या कृती उक्तीने आपण जे काही करतो ते सगळं काम असतं. त्याला काय लागले, ते बोलायला लागलाय, त्याला काही काम नाही म्हणतात. अरे हे बोलणं हेच मोठं काम आहे, लिहिणं हेच मोठं काम आहे. काम नाही असं म्हणता येत नाही, त्यालाही काम, ते कामच आहे. कारण लिहिण्यामुळे, इतिहास लिहिण्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते, भाषणातूनही अनेकांना प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते, दिशा मिळते, मार्गदर्शन होते. आणि हे महापुरुषांचे, कर्तबगार व्यक्तींचे विचार आणि कार्य जगासमोर जर न्यायचं असेल तर लेखनाने भाषण करावंच लागेल ना. तर ही गोष्ट, तर काम ही तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही जर काम टाळत असाल तर तुम्ही अपयशी आहात, हे लक्षात ठेवा. ही तरुणांसाठी चा संदेश आहे, नव्हे तर सगळ्यांसाठीच संदेश आहे. काही जणांना एक आपल्या इथं गैरसमज पसरून देण्यात आलेले आहे. माझ्या हातातून कधी काम जाईल की, म्हणजे ज्याला काहीच काम नाही, ज्याला काहीच काम करावं लागत नाही, तो म्हणजे यशस्वी. असं नाही. जी माणसं जास्तीत जास्त जबाबदाऱ्या घेऊन काम करत राहतात, ज्यांचं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एक परफेक्ट नियोजन असतं कामाचं, ती माणसं यशस्वी असतात. ही आपल्या डोक्यामध्ये कोणीतरी हे व्हायरस सोडून दिलेला आहे, काम करणं म्हणजे आपण गरीब आहोत, काय करावं लागतं बाबा, आपल्याला काम करावं लागते. आता किती दिवस काम करतोस, बस की शांत बसून राहा, गप्प बसून राहा, हलू नको, डुलू नको, झोपून राहा. झोपून राहा, 2-4 महिने झोपूनच राहा, बघ तुझ्या शरीराची काय मनाची अवस्था बेकार होऊन जाते की नाही. हे झोपून राहणे, किती तास झोपून राहणे, किती खाणे, काहीच न करणे, निष्क्रिय राहणे. निष्क्रिय राहिल्यानंतर जसा गंज लागून जातो लोखंडाला, तसा माणसाच्या शरीराला आणि बुद्धीला, प्रतिभेला गंज लागून जातो. बिनकामाच होऊन बसतो माणूस. काहीच काम त्याला काहीच करता येत नाही, मग लुळा पांगळा बनतोय, लक्षात ठेवा. म्हणून या गोष्टीपासून असं कोणी जर काही सांगत असेल तर तुम्ही त्यापासून दूर राहा. तर केंद्रित लक्ष हे सुद्धा झपाटले यशस्वी माणसाचं आहे. तर छत्रपती शिवरायांचं मी सांगत होतो. आणि हे केंद्रित लक्ष कधी राहील हो?
कामावर अपार निष्ठा असेल, कामावर अपार प्रेम असेल आणि कामातूनच यशाच्या इमारती, वैभवाच्या इमारती, प्रेरणेच्या इमारती निर्माण होतात असं आपल्याला वाटलं तरच आपलं लक्ष केंद्रित राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यावर अपार निष्ठा होती. स्वराज्य म्हणजे त्यांचं ध्येय होतं. केंद्रित लक्ष कशावर? तर ध्येयावर लक्ष केंद्रित. ध्येयावर लक्ष केंद्रित म्हणजे काय? ध्येयपूर्तीसाठी असणाऱ्या कृती आणि उक्तीवर लक्ष केंद्रित. ध्येयावर लक्ष केंद्रित करा म्हणजे भिंतीवर ध्येय लिहून ठेवा, बसत राहा हातात माळा घेऊन, कधी माझं ध्येय पूर्ण होईल, कधी माझं ध्येय पूर्ण होईल, करकी देवा देवा देवा, वाट पाहिलो देवा. वाट पाहिलंच तर वाट लागून जाईल तुझी. वाट लागल्यानंतर, वाट पाहिल्यानंतर वाटा असर होत नसतात. वाटा असर करण्यासाठी वाटचाल करावी लागते. अच्छे दिन आने वाले है म्हणला एक जणांनी, वाट पाहतोय म्हणला अच्छे दिन येण्याची. आता कोणीतरी म्हटलंय अच्छे दिन आने वाले आहे, आणि मी अच्छे दिन येण्याची वाट पाहतोय. वाट लागून जाईल अच्छे दिन येण्याची वाट पाहिलाच तर. वाट चालली तरच अच्छे दिन येतात. कोणीतरी अच्छे दिन निर्माण करावे लागतात आणि त्याचा आपल्याला आस्वाद घेता येते. हा आस्वाद घेणारी काही माणसं, कोणीतरी कोणाच्या तरी कष्टावर आस्वाद घेणारी माणसं असतात, त्यांच्यासाठी ठीक आहे. पण ज्यांना यशस्वी व्हायचं आहे, स्वतःची नाममुद्रा निर्माण करायची आहे, त्यांनी वाट पाहायची नसते, वाटचाल करायची असते. अन्न निर्माण करणारा कधी वाट पाहत नाही. अन्न निर्माण करण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात तो करत राहतो. अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, हे निर्माण करणारी माणसं करत राहतात. वेगवेगळ्या वस्तूंचा शोध असेल, आणि काही माणसं त्याने निर्माण केल्यावर आपल्याला भेटेल का म्हणून वाट पाहत राहतात. लक्षात आलं? तर आपल्याला तसं असामान्य माणसं हे निर्मितीवर भर देतात, आणि ही निर्मिती कामातूनच होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती काम करावं? स्वराज्य निर्मितीसाठीचे 360 किल्ले निर्माण केले. म्हणून त्यांना गडपती असं संबोधल्या गेलं. अनेक मोहिमांचं आयोजन केलं. अनेक मोहिमावर स्वतः गेले. तिथे बुद्धिचातुर्याने, बौद्धिक चातुर्य लढवणे हे सुद्धा काम आहे. वेगवेगळ्या योजना लढवणे, मग आग्र्यावरून सुटका असेल, हे काम नाही. शाहिस्तेखानाची बोट छाटणं असेल, अशा अनेक प्रसंगी हे सातत्यानं काम करत राहणं आयुष्याच्या शेवटापर्यंत हे यशस्वी माणसाचं गमक असते. तुम्हाला जर यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर एक प्लॅनिंग करून, महाराजांचा गुण नियोजनबद्धता होता. नियोजन, प्लॅनिंग. महाराजांनी प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी केल्या. फक्त ते स्वतःच्या मृत्यूची आणि स्वतःच्या जन्माची फक्त त्यांना तेवढी जर प्लॅनिंग सोडली तर सगळी प्लॅनिंग त्यांची आयुष्यातली असायची. इतकं नियोजन पद्धतीनं महाराजांनी आयुष्याचं जीवन जगलेले. जेव्हा ते किल्ल्यात असायचे त्याच्या अर्थ ते बसून राहायचे नाही, तर पुढच्या गोष्टीचं प्लॅनिंग असायचं. त्यांचं प्लॅनिंग करायचं, चर्चा, विचार, विनिमय. आणि विशेष म्हणजे त्यांनी
टीमवर्क, संघटन आणि टीमवर्कला महत्त्व दिलेलं आहे. जी माणसं मोठी होतात ते टीमवर्कमुळे मोठी होतात. ही टीमवर्क आणि ह्या टीममध्ये ह्या संघटन जे आहे, समूह जे त्यांनी निर्माण केला स्वराज्य निर्मितीचा, सैन्य आणि इतर लोक, तर त्या सगळ्यांमध्ये एक समान भावना निर्माण केली, एक एकतेची भावना निर्माण केली आणि हे एकतेचं बळ स्वराज्यावर केंद्रित केलं. स्वराज्य मिळवणं हे प्रत्येकांना माझं स्वतःचं राज्य आहे अशी भावना निर्माण केली. हे स्वतः आपल्याला हे निर्माण करणं, दुसऱ्यांसाठी आपण काम करतोय असं, महाराज वेगळे आणि आपण सैन्य वेगळं असं त्यांना असं वाटू दिलं नाही. आपण स्वराज्यासाठी काम करणारे सगळेच जण आहोत आणि स्वराज्य निर्मितीमध्येच आपल्या देशाचं सर्वांचं कल्याण आहे ही भावना निर्माण करण्यामध्ये महाराज यशस्वी झाले. परकेपणाची भावना जेव्हा माणसं निर्माण करतात, मी वेगळा आहे, तुम्ही वेगळे आहात, मी मालक आहे, तुम्ही नौकर आहात आणि तुम्ही ते काम करा, आणि केवळ अशी दादागिरी जर असेल तर तिथं फक्त यंत्रवत पद्धतीनं माणसं जगतात, नाईलाज म्हणून काम करतात. नाईलाजानं उदास हो, निराश हो, नाराज हो जे काम केलं जातं ना, कामाची गुणवत्ता राहत नाही, त्या कामाला उंची प्राप्त होत नाही आणि खोली प्राप्त होत नाही. त्यामुळं त्यामध्ये सर्व मध्ये प्रेम निर्माण करणं, आपल्या समूहामध्ये एकतेची भावना निर्माण करणं आणि त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणं आणि त्यांचं आत्मबळ वाढवणं, आत्मविश्वास वाढवणं आणि ते काम माझं आहे ही भावना विकसित करण्यामध्ये नेतृत्वाचं कौशल्य असतं. प्रत्येकांना वाटतं की हे सगळं करणं माझं काम आहे आणि हे माझं काम करण्यामध्ये मला आनंद आहे. ही भावना जेव्हा आनंदाचे पैसे मिळतात म्हणून तर नाईलाज म्हणून कोणी काम करतं, पण हे काम मला आनंद देणार आहे आणि हे काम माझं स्वाभिमान वाढवणार आहे, अभिमान वाढवणार आहे आणि मला हे काम करताना आनंद वाटते आणि ज्यांनी काम सांगले ते माझ्यासाठी प्रेरणेचा विषय आहेत आणि ते त्यांचं आयुष्य चंदनासारखं ते झिजवत आहेत. मला काही का असेना माझ्या परीने मला झिजायचं आहे आणि हे झिजण्यातच मला आनंद आहे. ही भावना जेव्हा आपल्या सहकार्यामध्ये निर्माण होते त्यातून मोठं काम होते. छत्रपती शिवरायांनी त्या काळामध्ये सगळीकडून परकीयानं घेरलेलं असताना परकीय राजवटींना बाजूला सारून स्वराज्य निर्माण करण्याचे हे महान कार्य महाराज करू शकले. ते सहवासात आलेल्या प्रत्येकांना महाराज आपले वाटायचे आणि महाराजांनी पेरलेलं स्वप्न हे प्रत्यक्षात आणणं हे माझं ध्येय आहे असं वाटलं पाहिजे. ते त्यांचं ध्येय आहे. आपण उगा आता नाईलाज म्हणून काम करायलो असं जर वाटत असेल तर आपल्याला काही त्याचा फायदा होणार, फार मोठं काम होणार नाही. तर महाराजांकडनं हा सुद्धा एक महत्त्वाचा गुण शिकण्यासारखा आहे. आणि संघटित टीमवर्क हा शब्द केवळ टीमवर्क आहे असं केवळ कोरडेपणानं नाही, तर प्रत्येकांना हे टीमवर्क तेव्हाच निर्माण होऊ शकते आपण टीममध्ये स्नेह निर्माण केला, एकतेची भावना निर्माण केली, त्यांना प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले. मी आणि तुम्ही असं भेद न करता आम्ही आपण हे शब्द विकसित करू शकलो तर माणूस मोठे होऊ शकतात. आणि जे बळ दिलेलं आहे महाराजांनी, आपलं संपूर्ण बळ स्वराज्याच्या निर्मितीसाठी लावलेलं आहे. थोडं बळ इकडे, थोडं बळ तिकडे असं नाही. तर हे सगळं आयुष्यभर महाराजांनी स्वतःचं जे काही बळ होतं असेल, आपलं जो
त्याचा त्या कामावर जोर आहे रे असं म्हणतात बा. म्हणजे महाराजांचा एकंदरीत जीवनाची जर वाटचाल बघितली तर महाराजांनी सातत्यानं आयुष्यभर जो एकाच स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःचं बळ वापरलेलं आहे, जोर तिथेच दिलेला आहे, स्वतःला यशासाठीच प्रेरित केलेलं आहे त्या स्वराज्य निर्मितीतील. तरी या ठिकाणी स्वतःला आतून ऊर्जा देत राहण्याची मानसिकता, माझी मानसिक क्षमता हेच माझ्यासाठी ते अधिक काहीतरी असते असं एका तत्वज्ञाने इथं म्हटलेलं आहे, विल्यम मॅकडोनो नावाच्या व्यक्तीने. तर आतून ऊर्जा घेऊन एखाद्या कामावर केवळ बाह्य बळानं माणसं मोठी होत नसतात, तर आंतरिक बळानं मोठी होत असतात. स्वराज्य निर्माण करणं ही महाराजांची बाह्य गरज नव्हती, तर ती आंतरिक गरज होती. बुडती हे जन न देखे वे डोळा, म्हणून कळवळा येतो असे. या संत विचाराने महाराज प्रेरित झालेले होते. आणि यामुळे केवळ दिसलेलं काम करत राहणे, यातून फक्त जे सांगकाम करणं किंवा दिसलेलं काम करत राहणे एवढ्यावरून माणसं मोठी होत नसतात, तर काही निर्मिती करावी लागते, नवनिर्मिती, नवीन कल्पना लढवाव्या लागतात, नवीन योजना आखाव्या लागतात. आणि या कल्पनेमध्ये माणसाचं यश दडलेलं असतं. महाराजांनी एक कल्पना वापरली, एक गोष्ट एका वेळी एक चाल खेळली, आणि ती चाल जेव्हा शत्रूच्या लक्षात यायची ते महाराज ती चाल दुसऱ्यांदा खेळायची नाही. कारण नाहीतर काय होते, जसं क्रिकेटर काय करतो, ज्या दिशेनं बॉल गेल्यानंतर त्या दिशेनं जर गेला आणि आपण जर फोर मारला, बॉल उचलला, तर त्या ठिकाणी कॅच जाऊ शकते, त्या ठिकाणी कॅच जाणार नाही याची दक्षता आहे. तर सांगायचं तो आयडियानं दुसरीकडून बॉल काढून देतो. तर ही कल्पकता असते. तर महाराजांच्या आयुष्यातली कल्पकता ही त्यांच्या किल्ले निर्मितीच्या बाबतीत असेल. त्या काळामध्ये समुद्र पर्यटन करणं पाप होतं. तर महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या कल्पकतेने आरमार उभे केले, जहाजांची निर्मिती केली. आणि ह्यासाठी त्यांनी फ्रेंचकडून सुद्धा पोर्तुगीजांकडून सहकार्य घेतलं. पोर्तुगीजांकडून सहकार्य त्यांनी घेतलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे महाराजांनी, आणि स्वराज्य हे महाराजांची मोठी कल्पना आहे, आणि त्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचं महान कार्य त्यांनी करून घेतलेलं आहे, केलेलं आहे. सतत सुधारणा हे यशस्वी माणसाचं एक लक्षण असते. आपल्या कामामध्ये, आपल्या सहकार्याच्या कामामध्ये ज्यांना सातत्यानं सुधारणा करता येते ती माणसं यशस्वी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत जीवनाचा विचार केल्यानंतर महाराजांनी प्रत्येक बाबीमध्ये सुधारणा केलेली आहे. आता एखाद्या किल्ला ताब्यात घेतला तर किल्ल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी कुठे काय करणं आवश्यक आहे, कुठे सुधारणा करणं गरजेचं आहे, हे महाराज जातीनं लक्ष द्यायचे आणि त्या ठिकाणी ती सुधारणा त्यांनी करून घेत असत. त्यासाठी अनेक उदाहरणं देता येईल आपल्याला. दुसरे काही महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या आहे. सेवाभावी वृत्तीनं, निर्मोही वृत्तीनं जी माणसं काम करतात त्यांच्या हातून मोठी कामं होतात. मला मोहापोटी, स्वार्थापोटी
आपल्या षडविकाराच्या फक्त तृप्तीसाठी माणसं काम करतात, ती फार छोटं काम करतात. कारण षडरिपूतून अवगुणांचा जन्म होतो. षडरिपूतून अवगुणांचा जन्म होतो. मी तुम्हाला एक उदाहरण या संदर्भात यासाठी देतो. षडरिपू हे माणसामध्ये अवगुण निर्माण करतात आणि हे अवगुण माणसाला लहान करतात. हे का षडरिपू कोणते आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. या 6 षडरिपू म्हणतात. या 6 भावना या 6 भावनांना काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या भावना आहेत. यांना षडरिपू म्हणतात. रिपू. आणि हे यातूनच अवगुण निर्माण होतात. आणि हे अवगुण माणसाला मागे खेचतात आणि गुण माणसाला पुढे नेतात. या सगळ्या गुणांचा अनेक गुणांचा महाराजांचे व्यक्तिमत्व म्हणजे अनेक गुणांचा समुच्चय आहे. सहिष्णुता, सन्मान देणं, सत्कार करणं, कौतुक करणं, उत्साह वाढवणं, उत्साह गुण आहे. कामात आनंद मानणं, कामात आनंद मानायला शिकवणं, वाणीचं माधुर्य, वाणीचं सामर्थ्य असणं हे गुण आहे. महाराजांकडे ते होता. दृढ निश्चय गुण होता महाराजांकडे. आत्मविश्वास होता महाराजांकडे. महाराजांकडे प्रेम होतं. महाराजांकडे ज्ञान होतं. महाराजांकडे आनंद होता. महाराजांकडे शक्ती होती. महाराजांकडे विचार प्रगल्भता होती. समाजाचं हित करण्याची भावना आणि सर्वस्व देण्याची वृत्ती होती. योगदान होती. त्यांच्या संवेदनशीलता होती. संवेदनशील असल्याशिवाय माणूस इतरांचे दुःख दूर करायला सज्ज होतच नाही. नाहीतर काय, महाराजांना एखादी जहागिरी घेतली असते, आता इकडे तिकडे बघू नका, मला 1-2 किल्ले देऊन टाका, बस तुमचं तुम्ही काय व्हायचं ते होऊ द्या, म्हणजे मी आराम करतो किल्ल्यामध्ये राहून, असं जर महाराज म्हणले असते तर नाही. जनतेवर होणारा अन्याय अत्याचार दूर करणं ही महाराजांची मुख्य प्रेरणा होती. आणि ही संवेदनशीलता असल्याशिवाय, बुडती हे जनन देखिवे डोळा हे असल्याशिवाय होत नाही. जबाबदारी घेणं हे यशस्वी माणसाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असते. ही जबाबदारी त्यांनी घेऊनच आयुष्यभर काम केलेलं आहे. स्वराज्य हे निर्माण करणं, स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करणं ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी जाहीरपणे घेतलेली आहे. ते ध्येय निश्चिती केल्याशिवाय माणूस जबाबदारी घेत नसते. आणि मग महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे आणि स्वराज्याची शपथ सहकार्याच्या समोर घेतली आणि स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतल्यामुळे आपण सुद्धा महाराजांकडून हे शिकण्याची गरज आहे. तुम्हाला जे काही विधायक ध्येय प्राप्त करायचं असेल तर तुम्ही एक शपथ घ्या. तुम्हाला ज्या आवडणाऱ्या व्यक्तीच्या समोर असेल, अत्यंतिक तुम्हाला ज्यांना किंवा ज्या गोष्टी वैयक्तिक असेल तर वैयक्तिक स्वरूपात असेल, सामूहिक स्वरूपात असेल तर समूहाचे सुद्धा ते प्रेरणास्थान असायला पाहिजे, आपलंही ते प्रेरणास्थान असायला पाहिजे. अशा ठिकाणी जर तुम्ही शपथ घेतली तर तुम्हाला ती पूर्ण करण्याची एक आत्मबळ, आत्मप्रेरणा आपल्याला सातत्यानं मिळत जाते. त्यामुळं ते शपथ ही सार्वजनिक स्वरूपात घ्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची प्रेरणा त्यांनी तर दिलीच, पण स्वराज्याची जी शपथ त्यांनी स्वतः घेतलेली आहे आणि ती इतरांनाही दिलेली आहे. आपण घेतल्याशिवाय इतरांना कसं देता येईल? कारण त्याला काही अर्थही राहत नाही आणि ती काही प्रेरणा इतरांना मिळत नाही. लोक त्यानं काय करते ह्या विचारात राहतात. त्यामुळं आयुष्य महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांनी ही प्रेरणा शपथ घेतलेली आहे. दुसरी गोष्ट, सेवाभाव. मला जनतेच्या वरचा अन्याय अत्याचार दूर करणं हे सेवेचंच काम आहे. आणि जनतेला ज्या ठिकाणी शेती
बेचिराख झालेली होती, शेती गेलेली होती, गावं बेचिराख झालेली होते. या ठिकाणी महाराजांनी अनेक गावं वसवली, शेतकऱ्यांना मदत केली, शेतकऱ्यांना लागणारं शेतीसाठीचं अवजारासाठी मदत केली आणि अनेक ठिकाणची शेती, अनेक गावं महाराजांनी वसवलेली आहे. शेतीला पुनर्जीवित करण्याचं महाराजांनी काम केलेलं आहे. ही सेवाभावी वृत्तीशिवाय होत नाही. परोपकार पुण्य परपीडा पाप, परोपकार महाराजांनी सातत्याने केले आणि परपीडा जी दिली जात होती ती दूर करण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि ही चिकाटी हा एक गुण यशस्वी माणसांमध्ये असतो. एक गोष्ट हातात घेतल्यानंतर ती परिपूर्ण करत राहणं, ती अधिक उन्नत करत राहणं, हे म्हणजेच चिकाटी आहे. नाहीतर आज एक केलं उद्या एक केलं, हे धरसोड वृत्ती माणसाला अपयशी करत असते. आणि यश मिळवायचं असेल तर आपल्यामध्ये सातत्य लागतं. आणि सातत्य, एखाद्या कामातलं सातत्य हे चिकाटी नावाच्या गुणामुळे येते. आपण त्या गोष्टीसाठी चिटकून राहणं, त्याचा पाठलाग करणं, ही गोष्ट महाराजांकडनं शिकण्यासारखी आहे. दुसरी गोष्ट, ज्ञान असणं. यशस्वी होण्यासाठी ज्ञान लागते. नॉलेज इज अ पॉवर. महाराजांकडे युद्ध कौशल्याचं ज्ञान होतं, शस्त्र चालवण्याचं ज्ञान होतं, घोडेस्वारीचं ज्ञान होतं, वेगवेगळ्या कसं बोलावं याचं ज्ञान होतं, काय लिहावं, काय निर्णय घ्यावं याचं ज्ञान होतं. कारण केवळ पैसा आहे आणि ज्ञान नाही तर ते केव्हाही संपता तुम्ही. म्हणून नॉलेज यासाठी घ्यायचं असते, तुमच्या बुद्धिमत्तेला वेगवेगळे पैलू निर्माण होण्यासाठी, तुमची नजर सकारात्मक होण्यासाठी, तुमचे विचार सकारात्मक, भावना सकारात्मक, कल्पना सकारात्मक होण्यासाठी आणि वेगवेगळे कौशल्य, शहाणपण, क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असते. महाराजांना त्यांना जे प्रशिक्षण राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून मिळालेलं आहे. बेंगलोर पासून महाराजांचं सुरुवातीचं जे त्यांची या क्षेत्रातलं जे शिक्षण आहे बेंगलोर येथून सुरू झालेलं आहे. कारण तिथे शहाजीराजे तिथं होते आणि त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीमधलं प्रशिक्षण स्वतः, हे सगळे जे काही दांडपट्टा चालवणे असेल, तलवार चालवण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. घेतली तलवार आणि मारली तलवार असं नसतं ते. तर त्याचं घोड्यावर बसण्याचं असेल किंवा वेगवेगळ्या ग्रंथाचं ज्ञान, ग्रंथातून काही प्रेरणा महाराजांनी घेतलेल्या आहेत. त्या ग्रंथ वाचन आहे. पत्रलेखन कसं करावं, एखाद्या गोष्टीला उत्तर कसं द्यावं, हे सगळं महाराजांकडे कौशल्य होतं. म्हणून अनेक पत्रांची उत्तरं, त्यांच्या पत्रांचा अभ्यास करणं हा सुद्धा एक वेगळा स्वतंत्र विषय आहे. मनापासून आवडलेली गोष्ट माणूस यशस्वी करतो. तर स्वराज्य हे महाराजांना आवडलेली गोष्ट होती. कारण स्वराज्य आणि आईवडिलांवरची श्रद्धा हे शिवाजी महाराजांकडून अजून शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि प्रेम हे महाराजांची एक शक्ती होती. मग ते प्रेम त्यांनी आईवडिलांना दिलं, प्रेम त्यांनी आपल्या सहकार्यांना दिलं. जेव्हा तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला घेताना वीरमरण आलं त्यांना, तेव्हा महाराजनी त्यांचं नाव दिलेलं आहे सिंहगड. गड आला पण सिंह गेला. माझा सिंह म्हणजे तानाजी मालुसरे, माझे सिंह आहे, ती भावना. आणि मग रायबाच्या लग्नाच्या ची सगळी तजवीज त्यांनी केलेली आहे. हे या सगळ्या गोष्टी प्रेमाचं प्रतीक आहेत. नाहीतर मग काय
प्लस एखादा सहकारी गेला तर गेला, काय आता गेला, काय करायचं असं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी सहकार्याविषयी, वडिलांविषयी, कारण काही जण शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे स्वराज्याचे संकल्पक होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये ध्वज दिला, राजमुद्रा दिली आणि स्वराज्य निर्मितीची प्रेरणा दिली आणि आवश्यक ते बळ दिलं. धनाचं बळ असेल किंवा त्यांना त्या काळात ज्या काही गोष्टी मिळाल्या, त्यांना ज्या काही जहागिरी मिळाली, आणि शिवाजी महाराजांचा जन्मच शिवनेरीवर झालेला आहे, किल्ल्यावर झालेला आहे. कारण हे शहाजीराजांचीच त्यांच्याच कार्यकर्तृत्वाचं ते फळ आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी महाराजांना मिळाल्या. ह्या वडिलांकडून, आईकडून ज्या गोष्टी मिळाल्या, महाराजांनी त्या गोष्टीचं सोनं केलेलं आहे. संधी दिलेली, संधीचं सोनं करणं, संधी निर्माण करणं, या दोन्ही गोष्टी महाराजांपुढे शिकण्यासारख्या आहे. त्यांना मिळालेल्या संधीचं त्यांनी तर सोनं केलं, पण अनेक संधी त्यांनी निर्माण केल्या आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि इतरांच्यासाठी एक स्वराज्य निर्माण करून स्वतंत्र, अभिमानानं, स्वाभिमानानं जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. ही फार मोठी गोष्ट महाराजांनी दिलेली आहे. मित्र, त्यांचे आणखीन एक महत्वाची गोष्ट, त्यांनी कर्मकांडाला फाटा दिला. भोळेपणा, देवभोळेपणा यातून ते महाराज दूर राहिले. म्हणून मी आता सांगितलं की समुद्र पर्यटन पाप होतं, तर महाराजांनी पोर्तुगीज, ब्रिटिश यांच्यावर रोचक बसवण्यासाठी महाराजांनी हे आरमार उभे केले, हे आता सांगितलेलं आहे. आणि महाराजांनी सगळ्यांना सोबत घेतलेले आहे. सोशल इंजिनिअरिंग आज आपण शब्द वापरतो, पण त्यांचं अष्टप्रधान मंडळ असेल आणि त्यांचे सैन्य असतील, हे सोशल इंजिनिअरिंगच आहे. आणि शेवटचा मुद्दा मी सांगून थांबणार आहे, ते म्हणजे महाराजांनी एवढे किल्ले बांधले, स्वतःचं नाव दिले नाही. एवढंच नव्हे तर या अगोदर अनेकांनी जे शक निर्माण करायचे, स्वराज्याभिषेक शक, तर महाराजांनी स्वतःच्या नावानं नाही, तर ज्या दिवशी स्वराज्य प्रत्यक्षात आलं, या इथल्या माणसांना एक राजा मिळाला, ते म्हणजे राज्याभिषेक दिन, आणि राज्याभिषेकाची आठवण म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक निर्माण केलेला आहे. आणि गुलामीवर रयतेने मिळवलेले राज्य आणि त्या दिवशी शिक्कामोर्तब जे झाला राज्याभिषेकामुळे, त्या राज्याभिषेकाच्या नावानं शक निर्माण केला. क्रांतिकारक अनेक निर्णय त्यांनी घेतले, अनेक गोष्टी नव्या निर्माण केल्या, भाषा व्यवहार कोश निर्माण केला, अनेक तलाव बांधले, किल्ले त्याचा विषय आलाच, तर अनेक गोष्टी महाराजांनी आयुष्यभर केल्या. म्हणजे सातत्यानं करत राहणे, सातत्याने करत राहणे, कृती आणि उक्तीने इतिहास निर्माण करणं, ही इतिहासाची निर्मिती आणि इतिहासाचं संवर्धन ही महाराजांच्या आयुष्याची घ्यायची आणखीन एक प्रेरणा आहे. आता बरेच जण सांगण्यासारखं काहीच इतिहास असतो नाही. महाराजांचा इतिहास जर आपण वाचला तर आपल्याला सुद्धा काही ना काही 2-4 पानाचा तरी इतिहास आपला निर्माण होऊ शकतो. आपल्यावर 4 पानं तरी लिहावेत इतरांनी, असं कृती आणि उक्ती आपल्या होऊ शकतात. महाराजांवर हजारो पानांचा इतिहास महाराजांचा आहे. पण महाराजांच्या चरित्रातून जर प्रेरणा घेतली आणि आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालो, तर ही बाब देखील अतिशय महत्वाची ठरेल की तुमचा इतिहास तुम्ही निर्माण करू शकाल, इतिहास घडवू शकाल. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपण जर लक्षात घेतला
तर आपण सातत्यानं स्वराज्य निर्माण केलं. मग आपण काय करायचं? आता प्रत्येक कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु कोणत्याही गोष्टीला मी कमी समजत नाही. कोणी मजुरी करून जगते दुसऱ्यांकडे, कुणी दुसऱ्यांकडे नोकरी करून जगते, म्हणजे खाजगी व्यक्तीकडे किंवा शासनाकडे, ही नोकरी आहे. पण स्वतःचा उद्योग निर्माण करणं, स्वतःचा व्यापार निर्माण करणं, स्वतःचा व्यवसाय निर्माण करणं, हे स्वनिर्मिती ही स्वराज्याकडून मिळणारी प्रेरणा आहे. परंतु आपण त्याच्यामध्ये एवढे मशगूल झालेलो आहोत, आपल्याला स्वची जाणीवच संपुष्टात येते की काय प्रत्येक गोष्ट आपण इतरावर अवलंबून, इतरांनी मला काहीतरी द्यावं, किंवा मी नौकर, माझं पोरगही नौकर, आम्ही सगळेच आमच्या इथे नौकर राहतं, हे सांगण्यामध्ये आम्हाला मोठेपणा वाटतं. आम्ही सगळेच नौकर, पण आम्ही सगळेच मालक आहोत आणि आम्ही इतरांना काम देणारे आहोत आणि आम्ही ह्या गोष्टीची निर्माते आहोत. आम्ही सांगकामी नाही आहोत आणि आम्ही नौकरांना सांगकाम्य म्हणून काम करावं लागतं बहुतेक. तर महाराजांकडून जर प्रेरणा घेतली तर आपण आपलं स्वतःचं विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मिळू शकते. या दिशेनं आपल्याला आपण या दिशेनं काहीतरी नवनिर्माण करणं, स्वतः आता हे आम्ही स्वतःची काहीतरी निर्मिती करणं. आता मी यशाचा राजमार्ग आहे असा हे ग्रंथ आहे, 15-16 ग्रंथ मी निर्माण केलेले आहेत. सांगण्याचा हेतू आहे की आपलं काहीतरी निर्मिती करणं. ही स्वराज्य निर्मिती महाराजांनी केली. आपण काय निर्माण करणार आहोत? आपण स्वतःचं काय? आता एक लक्षात ठेवा, महाराज म्हणजे हिमालय, आपण एक छोटंसं ओट आहोत, हे लक्षात ठेवा. पण आपल्या उंचीनं आपली उंची नेत राहणं, हे महाराजांकडून प्रेरणा घेऊन आपण आपली उंची वाढवू शकतो. महाराजांनी गरुड झेप घेतली तर आपण चिमणीची तरी झेप घेऊ शकतो. महाराजांकडून जर प्रेरणा घेतली तर चिमणी, गरुडाने झेप घेतली म्हणून चिमणीनी लई आपल्या परीने झेपावलंच पाहिजे ना. आपण चिमणी आहोत, जरी आपण आपल्या परीने झेपवण्याची, स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा सुद्धा महाराजांचं चरित्र देते. म्हणून आणि निर्मितीतूनच संस्कृतीची निर्मिती होत असते. नव्या संस्कृती जर जन्माला घालायची असेल तर नव्या वस्तू, नव्या वास्तू, नव्या कल्पना, नवे दृश्य, नव्या बाबी आपल्याला निर्माण करत राहावं लागेल, सुधारणा करत राहावं लागेल. आहे त्या परिस्थितीत सुधारणा हे फक्त मानव करू शकतो, पशु पक्षी करू शकत नाही. पशु पक्षी पूर्वी पक्षी जे घरट्यातच राहायचे, आजही घरट्यातच राहतात, कारण त्यांच्यामध्ये काही सुधारणा नाहीये. माणूस सुधारणा करू शकतो, माणूस प्रगती करू शकतो, माणूस एक स्वतंत्र संस्कृती निर्माण करू शकतो. ही प्रेरणा आपल्याला स्वराज्य देते. मित्र, या ठिकाणी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाराजांना कोटी कोटी नमन करून मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.